नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। साथ ही साथ बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल। बघा काय आहे, राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या तलाठी पदाच्या भरती परीक्षेतील उमेदवाराची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी जाहीर केली आहे। त्यानुसार लवकरच निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे। म्हणजे गुण टाकलेत मित्रांनो, फायनल गुण तुमचे टाकून दिलेले आहेत, फक्त आता निवड यादी राहिलेली आहे। तर बघा मित्रांनो, दरम्यान पेसा कायद्यानुसार राज्यातील 13 जिल्ह्यातील बघा निवड प्रक्रियेबाबत याचिका दाखल असल्याने त्याबाबत शासनाच्या सामान्य प्रशासनाच्या मान्यतेनंतर यादी करण्यात येणार आहे। म्हणजे 13 जिल्ह्याची यादी अजून गुण त्यांचं टाकलेलं नाहीत, कारण का पेसा या कायद्यानुसार त्याच्यावर हे घेतलेलं होतं, ऑब्जेक्शन घेतलेलं होतं। सामान्य प्रशासनाच्या मान्यतेनंतर यादी त्याची करण्यात येणार आहे। मात्र उर्वरित 23 जिल्ह्यातील म्हणजे 36 जिल्ह्यापैकी 23 जिल्ह्याची निवड यादी तयार करण्याचे काम नियमानुसार सुरू करण्यात आलेलं आहे असं म्हटलं जातं आहे। पण मित्रांनो, ते झालेलं आहे काम पूर्ण। मागील वर्षी हे काय भरतीचं आहे बघा, 4000 जागा वगैरे काय 265 अर्ज, 11,50,000चा अर्ज आलेलं। दाखल अर्जापैकी 8,500हून अधिक उमेदवारांनी परीक्षा दिलेली होती बघा। तर 700 प्रश्न परीक्षेसाठी होते। किती सुमारे 5,700 प्रश्न होतं। तर बघा 13 जिल्ह्याची भरती प्रक्रिया यादी करण्याचे काम सामान्य प्रशासनाच्या मान्यतेनंतर करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर जमाबंदी आयुक्तांनी दिलेली आहे। कोण समन्वय सरिता नरके आहेत त्या, तुम्हाला प्रत्येक वेळोवेळी सांगितलेलं आहे। गुणवत्ता यादीत गडबड असल्याचा संशय बघा, ज्या 23 जिल्ह्याची यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो, त्यात महसूल विभागाच्या भूमी अभिलेख विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे। त्यामध्ये काही उमेदवारांना 200हून अधिक गुण असल्याने त्यामुळे त्यात गुणवत्ता यादीत गडबड असल्याचा संशय काही उमेदवारांनी घेतला आहे। बघा मित्रांनो, एवढंच आहे या व्हिडिओमध्ये। तर जय हिंद मित्रांनो।